आज होणाऱ्या शिवसेनेच्या 2 मेळाव्यांवरनं दोन्ही पक्ष एकमेकांवर वार पलटवार करत असल्याचं पाहायला मिळतंय। काल शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी मातोश्री परिसरात बॅनर लावण्यात आलेले होते, तर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून बीकेसी परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिंदेंनी भाजपसोबत केलेल्या युतीवरनं टीका करणारे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आले। तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज संपूर्णतः दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडत आहेत। एकूणच आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज दोन्ही शिवसेनेकडून म्हणजे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत। बीकेसी मध्ये आपण पाहतोय शिंदेचा मेळावा पार पडणार आहे, तर अंधेरीमध्ये ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। सध्या आपण पाहतोय तर मातोश्री परिसरामध्ये कालपर्यंत शिंदेच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती आणि आज आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेवरती मोठ्या प्रमाणात टीका करणारे बॅनरबाजी आपण पाहू शकतो। भाजपसोबत केलेल्या युतीवरून ही टीका केली जात आहे। मी गद्दारी सहन करत नाही, आता शिवसेनेचा जर कुणी फुटला तर कसंही पुरवणार नाही, अशा पद्धतीचं हे बॅनर आहे। तर मराठी बांधवांनो, जसं तुम्ही मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या, अशा पद्धतीचा बॅनर आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय शिवसेनेला महाराष्ट्र घडवायचा आहे, या दीर्घ लढ्यासाठी तुमच्या हाती पेटती मशाल निशाणी देत आहे। मात्र असे विविध प्रकारचे बॅनर्स जे आहेत ते आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहायला मिळतंय। तर भाजपला धरून शिंदेंवरती टीका करणारा एक बॅनर असा आहे, भाजपचं हिंदुत्व आणि माझं हिंदुत्व वेगळं आहे, त्यांच्या दावणीला आम्ही बांधलेलो नाही, अशा पद्धतीचा बॅनर आहे। मात्र संपूर्णतः मातोश्री परिसरामध्ये हे सगळेच बॅनर्स जे आहेत ते पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणात आजच्या या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय नेमके आपल्या भाषणातून कोणावरती टीका करतात आणि काय टीका करतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।